नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर शेजारचे बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, उद्या आहे 23 डिसेंबर, वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची भागवत एकादशी. या एकादशीला मोक्षदा एकादशी, मौनी एकादशी अशा अनेक नावाने ओळखले जाते आणि हे एकादशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे. त्याचप्रमाणे या वर्षातील शेवटची एकादशी आहे. यामुळे एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून आपल्याला या एकादशीच्या व्रत हे आवर्जून करायचं आहे. हे व्रत केल्यामुळे आपण कळत न कळत केलेल्या काही चुका असेल तर त्यात आपली मुक्तता होते. त्याचबरोबर पितृसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात. पितरांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी सुद्धा हे व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहे. तर आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी सकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यावर कधीही वाईट संकट येणार नाही. कुटुंबावरती कुठल्याही प्रकारच्या अडचणी आणि दुःख येणार नाही. याचबरोबर 7 पिढ्यांची दारिद्र्य हे नष्ट होईल. असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर हा उपाय जो आहे तो आपल्या कुटुंबासाठी आपल्याला करायचा आहे. जर आपल्या घरात एखादी व्यक्ती प्रचंड राग येत असेल, लहान सहान गोष्टींवरून ती व्यक्ती भांडणं करत असेल, तर घरामध्ये तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, चिडचिड होत असेल, त्याचप्रमाणे लहान मुलं वारंवार आजारी पडतात, कोणतेही काम हे आपले पूर्ण होत नाही, आपल्या त्या कामांमध्ये सतत अडचणी येतात, त्याचप्रमाणे पती पत्नीमध्ये किंवा घरातील लोकांमध्ये सतत वादविवाद भांडणं होत असतील आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून जर तुमच्या घरात पैसा येत नसेल, पैसा हा टिकत नसेल म्हणून किंवा पैसा हा कमी होऊ लागला असेल आणि यामुळे घरामध्ये दारिद्र्य आलं असेल, म्हणून हा उपाय आपल्याला नक्की करायचा आहे. हा जो उपाय आहे हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे. परंतु पहा, योगायोगाने हा शनिवार एकादशीला आलेला आहे आणि शनिवार आहे, यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा. हा उपाय केल्यामुळे 100% तुम्हाला रिझल्ट त्याचा दिसू लागेल. 100% तुमचा सगळे अडचणी दूर होतील. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही एक कणकेचाही दिवा घेऊ शकता. मातीचा किंवा कणकेचा दोन्हींपैकी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. इतर कुठल्याही धातूचा दिवा तुम्हाला घ्यायचा नाही. या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी वात करून एक वात लावायची आहे. लांब कापसाची ही वात तुम्हाला दिव्यामध्ये प्रज्वलित करायची आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचे आहे, अक्षता अर्पण करायच्या आहे. दिव्याला मनोभावे हात जोडून तुमच्या जवळ जी कोणती समस्या असेल, अडचणी असेल, ती तुमच्या आयुष्यामध्ये एखादे प्रॉब्लेम आहे किंवा ती तुमची अडचण सुटत नाही अशी तुम्हाला प्रार्थना जी आहे ती या दिव्याला बोलून दाखवायची आहे. किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही, पती पत्नींमध्ये वादविवाद होतात, अशा प्रकारे ज्या पण अडचणी असतील त्या तुम्हाला हात जोडून या दिव्याला सांगायच्या आहे. दिव्यामध्ये सगळ्या माझ्या अडचणी जळून भस्म होऊ दे. आणि यानंतर काय करायचे, एक प्लेट घ्यायची आहे आणि ही प्लेट आपल्या त्या दिव्यावरती पालथी ठेवायची आहे. पालथी ठेवल्याने ती प्लेट पूर्ण त्या दिव्यावरती टेकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मग थोडीशी खोलगट प्लेट तुम्ही घ्या, जेणेकरून तो दिवा जो आहे तो विझणार नाही. ही प्लेट पालथी घातल्यानंतर आपल्याला तिथून निघून जायचे आहे. जोपर्यंत त्या दिव्यातील तेल संपत नाही तोपर्यंत ती वाटी जी आहे तशीच पालथी ठेवायची आहे. यानंतर आपल्याला काही वेळानंतर बघायचं आहे, दिव्यातील तेल संपून गेलेलं असेल तर त्यानंतर त्यावरती जी एक प्रकारची काजळी तयार झालेली असेल. यानंतर काय करायची आहे, त्यानंतर दिव्याचा जो धूर असतो
त्या धुराने त्या वाटीवरती एक काजळी तयार होईल। यानंतर काय करायचे आहे, आपल्याला काजळी आहे तर ही घ्यायची आहे आणि ही काजळी आपल्याला जर पती पत्नीमध्ये भांडण होत असेल तर त्या दोघांमध्ये कपड्यावरती स्वतःला लावायची आहे। त्याचबरोबर आपण कानाच्या पाठीमागे सुद्धा लावायची आहे आणि घरामध्ये लहान मुलं असतील, वारंवार कटकट चिडचिड करत असतील तर त्यांच्या कपाळावरती लावा आणि त्यांच्याही कानामागे तुम्हाला लावायचं आहे। त्याचप्रमाणे पती पत्नींमध्ये रोज भांडणं होत असतील तर ते ज्या ठिकाणी झोपतात त्यांच्या बेडरूममध्ये तिथे देखील आपल्याला ती काजळी लावायची आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे सदस्यांच्या कपाळाला तुम्हाला ती काजळी लावायची आहे। आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तो टिकत नसेल तर त्या तिजोरीमध्ये सुद्धा आपल्याला एक टिळा लावायचा आहे। तर घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या आजारी व्यक्तीला सुद्धा तुम्ही हा टिळा लावू शकता। रागीट स्वभाव असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही तो टिळा लावू शकता। जर तुमच्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये तुम्हाला अस्वस्थता वाटत असेल तर तुम्ही घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्या दरवाजावरती सुद्धा ही काजळी लावू शकता। तर त्याचे 5 बोटं तुम्ही ओढू शकता। त्यामुळे तुमच्या घराचे संरक्षण तयार होईल। काही बाधा असेल तर त्या दूर होतील, काही दोष असतील तर ते सुद्धा दूर होतील आणि त्यापासून आपल्या घराचं संरक्षण होईल। आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मकता जी आहे ती प्रवेश करणार नाही। यामुळे आपल्या घरामध्ये मुलांची, पतीची व अगदी भरभराट प्रगती होईल। आता हा तुमच्या देवघरामध्येच प्रज्वलित करायचा आहे। तर आता बघा, देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करण्याच्या अगोदर म्हणजे हा उपाय करण्याच्या अगोदर एक दिवा हा तुमच्या देवघरामध्ये लावलेला असावा, एक अगरबत्ती लावलेली असावी आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे। तो सकाळी आपल्याला 12च्या अगोदर करायचा आहे। सकाळी सकाळी उठल्यावर आंघोळ करायची, पूजा करायची आणि यानंतर हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे। तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर संध्याकाळी तुम्ही हा 6 वाजेच्या नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता। आवर्जून हा उपाय तुम्ही करा, कारण हा उपाय शनिवारी करायचा असतो, परंतु योगायोगाने ही एकादशी शनिवारी आलेली आहे। यामुळे हा उपाय मी तुम्हाला आज सांगत आहे, तुम्ही नक्की करा। मार्गशीर्ष महिना आहे तर याचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला 100% भेटेल। हा उपाय जो आहे तो उपाय स्त्रियाही करू शकतात, पुरुषही करू शकतात आणि मुले देखील करू शकतात। सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका, पुढच्या शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता। मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तींनी हा उपाय करावा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।